मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे। 1 ऑगस्ट 2025 पासून काही मेजर गोष्टी बदलतात आहेत, त्यांची माहिती घ्यायला आज आपण इथे भेटलेलो आहे। फिजिक्स वालामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। मी सौरभ सोनवणे। मी फिजिक्स वालावरती आपल्या एमपीएससी वालामध्ये इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट शिकवतो। हे जे बदल होतात ते त्या आर्थिक गोष्टींसाठी महत्त्वाचे आहेत। तुम्ही जर यूपीआय वापरणार असाल तर यूपीआय मध्ये हे मेजर बदल आहेत। चला जाणून घेऊया। त्यानंतर मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक होणार आहे ऑगस्ट 4 ते 6 च्या मध्ये। त्यात परत एकदा म्हटलं जातं की जर समजा रेपो रेट अजून कमी झाला तर बँकांचे व्याजाचे दर ते कमी होऊ शकतात। त्याचा इम्पॅक्ट एफडी वरती पण होणार आहे। या व्यतिरिक्त टीडीएस बद्दल आपण बोलणार आहोत, टॅक्स रिटर्न्स बद्दल आपण बोलणार आहोत। लेट स्टार्ट, सुरुवात करूया आजच्या क्लासला। तर मित्रांनो बघा, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा बदल तो म्हणजे यूपीआय वापरामध्ये होणार आहे। दोस्तांनो, एक महत्त्वाची गोष्ट इथे ती म्हणजे एनपीसीआय, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। ही एक कंपनी आहे जी भारतामध्ये, बघा तुम्हाला हा लोगो जिथे जिथे कुठे दिसत असेल ना, तर ही ती कंपनी आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जे भारतातले सगळे ऑनलाईन पेमेंट्स बरोबर ती डील करते। ही भारतातली अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे ऑनलाईन पेमेंटसाठीचे। तर मित्रांनो, हिनं ऑगस्ट 1 पासून काही मेजर चेंजेस सुचवलेले आहे, ते म्हणजे बॅलन्स चेक। एका दिवसाला एक व्यक्ती जास्तीत जास्त 50 वेळेला आता बॅलन्स चेक करू शकणार आहे। त्यावरती बॅलन्स चेक करायला आता त्या व्यक्तीला अलाउड नसणार आहे। आता हा सगळ्यात पहिला बदल का केला गेलेला आहे तो पण समजून घ्या। एनपीसीआयचं स्वतःचं वेगळं सर्व्हर आहे। एकाच वेळेला विचार करा, भारतातले 140 कोटी लोक आहेत। 146 परवा युनायटेड नेशन्सने सांगितलेला आकडा आहे, 146 कोटी भारतीय लोक आहेत असं म्हणून। तर जर समजा यांच्यातले 50% लोक जरी यूपीआय वापरत असले, मी उदाहरण धरून चालतोय हे फक्त, तर 2 मिनिटांसाठी तुम्ही हा आकडा बघा किती मोठा होऊ शकतो, जो 70 कोटीच्या जवळपास आहे। 70 कोटी लोक एका सर्व्हरवरनं ज्या वेळेला डेटा वापरतात, तर बरेच लोक यूपीआयच्या माध्यमातून त्यांचा ॲपच्या माध्यमातून ते बॅलन्स चेक करत असतात। तर एका दिवसामध्ये ते जास्तीत जास्त वेळेला 50 वेळेला इथे ते बॅलन्स चेक करू शकते, त्याच्यावरती नाही। दुसरं, ट्रान्झॅक्शन स्टेटस। परत एकदा त्यांच्या ॲपवरचा लोड, त्यांच्या सर्व्हरवरचा लोड कमी करण्यासाठी त्यांनी 3 टाइम्स हे केलेलं आहे विदिन 90 सेकंड गॅप्स। तुम्ही एखादं ट्रान्झॅक्शन केलं, ते ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनचं स्टेटस काय हे जाणून घेण्यासाठी तुम्ही 3 वेळेला व्हिजिट करू शकता। ते देखील तुम्ही आता समजा 7:02 तुम्ही तिथे व्हिजिट केलं, तर आता तुम्हाला 90 सेकंडचा गॅप ठेवायचा, म्हणजे 1.5 मिनिटाचा तुम्हाला गॅप ठेवायचा। त्याच्यानंतर तुम्ही ट्रान्झॅक्शनचं जे स्टेटस आहे ते चेक करू शकणार आहात। हा दुसरा महत्त्वाचा बदल होणार आहे। तिसरा महत्त्वाचा बदल बघा, जसं एक उदाहरण घेऊया की तुम्ही हे लेक्चर माझं युट्यूबवरती बघतात। आता काही लोकांना युट्यूबच्या ऍड नको असतात, मग ते त्याच्यासाठी काय करतात, युट्यूबचं प्राईम व्हर्जन सिलेक्ट करतात, युट्यूब प्रीमियम घेतात। मग आता जे कोणी हे युट्यूब प्रीमियम घेतात ते काय करतात, दर महिन्याला युट्यूबचे पैसे जावेत म्हणून ऑटो पे सिलेक्ट करून ठेवतात। आता होतं काय की भारतामध्ये मंडे पासून ते सॅटर्डे पर्यंत काही पीक आवर्स आहेत। उदाहरणार्थ, सकाळी 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत, संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत। या पीक आवर्स मध्ये असं समजा की त्या ऑटो पेची अमाऊंट जात असेल, म्हणजे विचार करा की त्याचं बर्डन किती मोठ्या प्रमाणामध्ये तिथे सर्व्हरवरती येणार आहे। मग आता यांनी ऑटो पेचे जे लिमिट्स आहेत ते तिथे टाकून ठेवलेले आहेत की बाबा रे, जर असा पैसा ऑटो पे होत असेल तर त्याचे 3 फिक्स टाइम स्लॉट्स असतील आणि त्या टाइम स्लॉट नुसारच तिथनं पैसे जातील। नेक्स्ट, ट्रान्झॅक्शनचं लिमिट जे 1 लाख जे यूपीआय वरती नॉर्मल आहे ते तसंच ठेवलेलं आहे। 5 लाख काही स्पेशल केसेसमध्ये ते आधीच आपण चालू केलेलं होतं। मित्रांनो, याच्या पुढे ना एक महत्त्वाची गोष्ट केली जाणार आहे, ते म्हणजे आपण बायोमेट्रिक आणतोय। जसं तुम्ही सगळेजण समजा एखादा QR कोड बघितला किंवा एखाद्याला पैसे पाठवतात, तर तुम्ही तुमचा यूपीआयचा पिन टाकतात। आता यूपीआयचा पिन न टाकता तुमचे बायोमेट्रिक्स त्याच्यावरती जाणार आहेत। जर तुमच्यातलं कोणी आयफोन वापरत असेल तर आयफोन जसं रॅटिना स्कॅन करतो, तुमचा फेस स्कॅन करतो ते एक, किंवा तुम्ही बऱ्याच वेळेला तुमच्या फोनवरती तुमचा थंब दिलेला असतो, तो थंब टाकत असतात, तो तर बायोमेट्रिक येत आहे। पण मग हे 1 ऑगस्ट पासून येत आहे का, तर नाही, याला त्यांनी कमिंग सून असं म्हटलेलं आहे की आम्ही हे लवकरच हे व्हॅरियंट जे ते इंट्रोड्यूस करणार आहोत। मित्रांनो, मग आता याचे हेतू काय, तर सर्वात पहिलं आहे ते म्हणजे सर्व्हरवरचा भार कमी करणे, जेणेकरून आपण बऱ्याच वेळेला बघा पेमेंट करत असतो त्यावेळेला सर्व्हर डाऊन येत असतो। तर हा प्रॉब्लेम त्यांना सॉल्व्ह करायचा आहे पहिलं। दुसरं, फसवणूक टाळणे। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता हे जे ट्रान्झॅक्शनचं लिमिट आणि बायोमेट्रिक आहे त्याच्यात
हे त्या लोकांनी केलेलं आहे की ते फसवणूक टाळण्यासाठी ते काम ते करणार आहेत. नेक्स्ट, तिसरं म्हणजे व्यवहार यशस्वी होण्याचा दर त्यांना वाढवायचा आहे, जेणेकरून जर समजा बाबा रे सर्व्हरवरचा जर प्रेशर कमी झाला तर जे तुमचे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते सक्सेसफुल होऊ शकतील. सर्व वापरकर्त्यांना समान सेवा त्यांना प्रोव्हाइड करायच्या आहेत. बऱ्याच वेळेला काही लोक अशा असतील की जे जॉबला जायला निघतात, तर ऑफकोर्स जॉबला जायला निघालं त्यांनी समजा रिक्षामध्ये बसलेत, रिक्षामध्ये बसल्यानंतर त्यांना रिक्षावाल्याला पैसे पे करायचे, पण त्याच वेळेला नेमकं सर्व्हर डाऊन असतं. परिणामी होतंय काय, त्या व्यक्तीला फॅसिलिटी प्रोव्हाइड करता येत नाहीये. मग आता अशा व्यक्तीला फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. सर्वात शेवटचं ते म्हणजे सुरक्षित आणि पिन शिवाय युपीआय एन्व्हायरमेंट आपल्याला तयार करायचं आहे. दॅट्स वाय हा जो शेवटचा निर्णय तो आपण लवकरात लवकर घेणार आहोत. पण आता अजूनही याच्याबद्दल स्पष्टता आलेली नाही की हे कधीपासून होत आहे, मात्र हे या महिन्यामध्ये कदाचित होऊ शकतंय, यासाठी बोलणं चालू झालेलं आहे. यानंतर दोस्तांनो, जी दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की जे युपीआय असे आहेत 90 दिवसांपासून ते बंद आहेत, त्यांना 1 ऑगस्टपासून ते आपोआप निष्क्रिय होऊ शकणार आहेत, डिॲक्टिव्ह होऊ शकणार आहेत. जर त्यांनी युपीआय करत्यांनी ते युपीआय खाते वापरलेले नसतील तर ते निष्क्रिय होतील, ते डिॲक्टिव्ह होऊन जातील. नेक्स्ट, पुढचं असं आहे, मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक होणार आहे. तर मित्रांनो बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारा, आरबीआय द्वारा इथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारा, आरबीआय द्वारा एक मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे, एमपीसी, मॉनिटरी पॉलिसी कमिटी एमपीसी. ही दर दोन महिन्याला भेटत असते. वर्षातून ते 12 महिने, 12 महिन्यातले ते 6 वेळेला भेटत असतात. त्यामध्ये मॉनिटरी पॉलिसीचा रेट काय असावा याविषयी ते डिस्कस करत असतात. ही बाय मंथली मीटिंग असते. तर आता ती ऑगस्टमध्ये होणार आहे आणि यात असं म्हटलं जात आहे की या वेळेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या मीटिंगमध्ये परत एकदा म्हणजे तिसऱ्यांदा रेपोचा दर कमी होऊ शकतोय. जर रेपोचा दर कमी झाला म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या दरानं कमर्शियल बँकांना शॉर्ट टर्मसाठी लोन देते, तो जर दर कमी झाला तर ऑफकोर्स याच बँका कस्टमरला जो रेट ऑफ इंटरेस्ट देतात तो कमी होईल. परिणामी तुमचे जे लोनचे ईएमआय आहेत ते कमी होऊ शकणार आहेत. एक पण याचा एक उलटा इम्पॅक्ट आहे, तो म्हणजे तुमचे जे एफडीचे रेट आहे, फिक्स्ड डिपॉझिटचे रेट, ते मात्र इफेक्ट, आपण इफेक्ट नको म्हणायला, अफेक्ट म्हणूया. दोन वेगवेगळे शब्द. इफेक्ट म्हणजे परिणाम, अफेक्ट म्हणजे दुष्परिणाम. समजा तुम्ही काही पैसे सेव्ह करत असाल आणि तुम्ही त्याची एफडी क्रिएट करत असाल, तर त्या एफडीचा जो व्याजदर आहे तो असं झाल्यामुळे कमी होऊ शकतोय. का तर जर बँकांना लोन हे कमी दरानं मिळतंय तर बँक कस्टमरकडनं जे पैसे घेत आहे त्याच्यावरती ऑफकोर्स कमी व्याजाचा दर देणार आहे. तर त्याच्यामुळे एफडीचा जो व्याजदर आहे तो नजीकच्या काळामध्ये कमी होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर एफडी करणार असाल तर ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्येच ती करून ठेवा किंवा आईबाबांशी त्याबद्दल बोलून ठेवा जर आईबाबा करणार असतील तर हे दोन महत्वाचे परिणाम त्याच्यावरती होऊ शकतात. यानंतर मित्रांनो, इन्कम टॅक्स जे व्यक्ती भरत असतात, तर इन्कम टॅक्स भरल्यानंतर तिथे आपल्याला ITR भरावायचा असतो. तर त्याची जी डेट आहे ती आपण एक्सटेंड केलेली आहे. असं म्हटलं जातंय की असंही परत एकदा होऊ शकतं की ही तारीख अधिक पुढे जाऊ शकते. पण वेळ न दवडता तुम्ही सगळ्यांनी इन्कम टॅक्सचे रिटर्न जर भरत असाल तर नक्कीच तुम्ही सगळ्यांनी त्यांना सबमिट करणं खूप जास्त गरजेचे आहेत. या व्यतिरिक्त काही न्यूज अजून आहेत की LPGचे दर कमी होऊ शकतात, आपल्या CNGचे जे दर आहेत त्याच्यामध्ये बदलाव होऊ शकतात. तर त्याचं कन्फर्मेशन अजून आलेलं नाही, त्यामुळे मग त्याच्याविषयी मी इथे बोलणं योग्य नाही. शिवाय काही बँका ज्या आहेत त्या त्यांच्या व्याजदरांमध्ये बदल करणार आहेत, कार्डच्या नियमांमध्ये बदल करणार आहेत. मात्र तिची शक्यता आता त्या बँकांनी अजून ऑफिशियल नोटिफिकेशन दिलेलं नाही, त्यामुळे मग इथे ती व्यक्त करणं आता योग्य नव्हे. ते झाल्यास आपण त्याच्यावरचा वेगानं व्हिडिओ बनवूया. मी आता इथे थांबतोय. थँक्यू सो मच. जय हिंद.